चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील सोनापूर गावातील जिल्हा परिषद शाळेची स्थिती अतिशय धोकादायक आहे। शाळेच्या छतावरील टीन हे उडालेले आहेत। 2 वर्ग एका खोलीत भरतायत, एक वर्ग थेट वरांड्यातच भरतोय। या विद्यार्थ्यांचा जीव अक्षरशः धोक्यात आहे। जीव धोक्यात घालून या ठिकाणी मात्र शिक्षणाचे धडे गिरवले जात आहेत। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्याची रियालिटी चेक केली असता खूप भयानक असं वास्तव समोर आलेलं आहे। मी जिल्हा परिषदच्या सोनापूर या शाळेमध्ये आहे। ही शाळा सावली तालुक्यातल्या शेवटच्या टोकावरती आहे आणि इथूनच पलीकडे गडचिरोली जिल्हा लागतोय। या ठिकाणी मी आलो असता ते जिल्हा परिषद शाळेचं जे वास्तव बघितलं असता इथला जे शाळेचं छप्पर आहे ते संपूर्णतः उडालेलं आहे। या शाळेमध्ये जवळपास 1 ते 5 वर्ग आहेत आणि या संपूर्ण शाळेमध्ये जवळपास 138 विद्यार्थी आहे ते शिकत आहेत। तर दुसरीकडे जे आहे ही छप्पर पडल्यामुळे याचा जो वर्ग आहे तो ओपन पेस या ठिकाणी होते आहे, म्हणजे शाळेच्या लगतच जी बिल्डिंग ओपन पेस आहे त्या ठिकाणी होते आहे। त्यामुळे भविष्यात जे विद्यार्थी जे घडवण्याचं जे कार्य आहे ते कुठेतरी धोक्यात आलेलं चित्र इथं पाहायला मिळत आहे। तर तिसरीकडे हे दुसरा वर्ग आहे, तिसरा वर्ग आहे, हे दोनही क्लास आहे ते एकाच ठिकाणी भरत आहे। त्यामुळे विद्यार्थी किती शिकत आहे याचं वास्तव या निमित्तानं पुढे येत आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। खूप जोराचं वादळ आणि पाऊस आलं, त्याच्यामध्ये आमच्या शाळेचं हे तुम्हाला दिसतच आहे, संपूर्ण छप्पर हे उडालेलं आहे। त्यामुळे तिथे वर्ग दुसरा भरत होता आणि शालेय पोषण आहार पण होतं। आम्ही पटकन येऊन ते सर्व शालेय पोषण आहार वगैरे बाजूच्या वर्गांमध्ये हलवलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला आकस्मिक सभा घेऊन संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती आमच्या BO ऑफिसला पाठवली आणि त्यांनी जी माहिती आम्ही पाठवली होती ती वरती पाठवलेली आहे। आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती शाळा सुरू झाल्यानंतर एक जो वर्ग तिथे बसत होता तो रंगमंचावरती बसतो आणि एका वर्गामध्ये जिथे 4था वर्ग भरत होता त्या ठिकाणी 3-3 वर्ग भरतात। ही परिस्थिती आता आलेली आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य न्याय द्यावा अशी आमची मागणी। शाळेची दुरवस्था झालेली आहे, तरी शासनाने त्वरित ह्या शाळेकडे लक्ष देऊन पाठपुरावा करण्यात यावे आणि आम्हाला लवकरात लवकर दुरुस्ती करून देण्यात यावे। आमची मुलं आज रंगमंचावर या छप्पर उडालेल्या शाळेमुळे आज रंगमंचावर शिक्षण घेत आहेत। तर जो वरचे कर्मचाऱ्यांनी नाही आपल्या या शाळेसाठी लवकरात लवकर माहिती वर्ग बांधून देण्याची काळजी करावी आणि लवकरात लवकर आपल्या या बांधकामाला सुरुवात करावी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।